नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संदेश. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या अंतर्गत नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. पाहू शकता. भरती प्रक्रिया युनिसेफ अर्थसहाय्यित मातृत्व मानसिक आरोग्य प्रकल्प अंतर्गत भरती प्रक्रिया आहे. NHM नॅशनल हेल्थ मिशन, राष्ट्रीय आरोग्य अभियान, सार्वजनिक आरोग्य विभाग, युनिसेफ अर्थसहाय्यित मातृत्व मानसिक आरोग्य प्रकल्प, आरोग्य आणि कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र नाशिक अंतर्गत मंजूर असलेल्या पदभरती प्रक्रियेसाठी खालील तक्त्यांमध्ये दर्शवल्याप्रमाणे निवड कंत्राटी स्वरूपात व मानधन तत्वावर पात्र उमेदवारांकरता मुलाखत आयोजित करण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यात विहित मुदतीत अर्ज आमंत्रित करण्यात येत आहेत. पाहू शकता. पहिलं पद आहे यामध्ये प्रकल्प समन्वयकसाठीचं. तर प्रकल्प समन्वयकसाठीची एकूण एक जागा आहे. एकत्रित मानधन 70,000 प्रतिमाह. पदस्थापनेचे ठिकाण पाहू शकता. आरोग्य कुटुंब कल्याण केंद्र जे आहे नाशिकसाठीचं. यामध्ये कामाचं ठिकाण आहे याबद्दलचं माहिती देण्यात आलेली आहे. सिन्नर तालुका आहे. 18 ते 45 वयाची पात्रता. शैक्षणिक पात्रता आहे वैद्यकीय क्षेत्रातील पदवी MBBS MSCIT उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. कामाचा अनुभव पाहू शकता. किमान 2 वर्षाचा तत्सम कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य असेल. दुसरं पद आहे तालुका समन्वयकसाठीची एकूण 3 पदे. एकत्रित मानधन प्रतिमाह 35,000. तर यामध्ये सुद्धा पाहू शकता 18 ते 45 वयाची पात्रता आणि MSW आणि MSCIT पूर्ण असणे आवश्यक आहे. किमान 2 वर्षाचा तत्सम कार्याचा अनुभव कामाचा अनुभव आवश्यक आहे. अटी आणि शर्ती पाहू शकता. सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई यांच्या 25 एप्रिल 2016च्या शासन निर्णयानुसार जे आहे अर्ज करण्याचे शेवटचे दिनांकास उमेदवाराचं वय 18 ते 45 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर एकत्रित मानधनाची असून म्हणजे ही पदे कंत्राटी पद्धतीची एकूण 6 महिन्यांच्या किंवा त्यापेक्षा कमी कालावधीसाठी असणार आहेत. त्याचबरोबर पाहू शकता यामध्ये अर्जदार जे आहे तुम्हाला तो अर्ज आहे कशा पद्धतीने पाठवायचा आहे या संदर्भात माहितीसुद्धा यामध्ये देण्यात आलेली आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीखसुद्धा सांगण्यात आलेली आहे. पाहू शकता. विहित नमुन्यातील अर्जासोबत ईमेल ID, वयाचा पुरावा, पदविकेचं शेवटच्या वर्षीचे प्रमाणपत्र, त्याचबरोबर गुणपत्रिका, शासकीय निमशासकीय संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव प्रमाणपत्र आहे. या प्रती साक्षांकित करून तुम्हाला जोडायचे आहेत आणि मूळ कागदपत्र पडताळणीसाठी मूळ कागदपत्र तुमच्याजवळ ठेवायचे आहेत. याबरोबरच पात्र उमेदवारास मुलाखतीचा दिनांक व वेळ दूरध्वनी आणि ईमेलद्वारे कळवण्यात येईल. निवड झालेल्या उमेदवारांना अटी आणि शर्ती मान्य असल्याबाबत 100 रुपयाच्या बॉन्ड पेपरवर करारनामा करून देणं आवश्यक असणार आहे. अर्ज करण्याचं ठिकाण पाहू शकता. अर्ज जमा करण्याचं ठिकाण आहे माननीय प्राचार्य आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, सामान्य रुग्णालय, आवार, त्र्यंबक रोड, नाशिक येथे. जमा करण्याची शेवटची तारीख आहे 9 डिसेंबर 2024 कार्यालयीन वेळेत तुम्हाला जमा करायचे आहेत. अर्ज स्वहस्ते टपालाद्वारे किंवा ईमेलद्वारे स्वीकारण्यात येतील. यासाठीचा ईमेलचा पत्तासुद्धा देण्यात आलेला आहे. ऑनलाईन पद्धतीने म्हणजे मेल ID द्वारे अर्ज केला जाऊ शकतो. पाहू शकता. अर्जाचा नमुनासुद्धा आहे. हा नमुना जो आहे तुम्हाला प्रिंटआउट काढून फिलआउट करून दिलेल्या ॲड्रेसवर तुम्हाला पाठवायचा आहे. आणि अशा पद्धतीने ही जी भरती प्रक्रिया आहे आरोग्य विभाग ही जी भरती प्रक्रिया आहे नाशिकसाठीची या भरतीसाठी तुम्ही अर्ज करू शकता. अर्जाचा नमुना फॉर्मॅट लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. डाउनलोड करून चेक करू शकता. त्याचबरोबर अशाच महत्त्वाच्या भरती अपडेट्स माहिती प्राप्त करण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.